चला मॅच स्टार्ट करायचा आहे. 3 षटकांचा सामना आहे. निश्चित आता माऊली स्पोर्ट रामनेल संघाच्या माध्यमातून पहिले षटक घेऊन येतोय. विशाल येतोय. निश्चित एक चांगला गोलंदाज आहे, पण सुरुवातीच्या ओव्हरमध्ये विकेट्स मिळवून द्यावे लागतील, कारण समोरच्या संघाचा दरम्यान विचार केला एक स्ट्रॉंग बॅटिंग लाईनअप या पिंपला संघाकडे आहे. जर कमी धावांमध्ये रोखायचं असेल तर विकेट्स घ्यावे लागतील. पहिला षटक विशाल येतोय. त्याच दरम्यान विचार केला सलामीची जोडी खेळपट्टीवर आहे. रोहन आणि सचिन. निश्चित दोन्ही फलंदाजांचा दरम्यान विचार केला. मोठे फटके खेळण्याची क्षमता या दोन्ही फलंदाजांजवळ आहे. चला मॅच स्टार्ट करायचा आहे. त्याच दरम्यान शुभ आगमन होतोय. माजी शाखा प्रमुख सरवली सुरेशजी चौधरी साहेबांचं शुभ आगमन होतोय. वेलकम. निश्चित ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेला 4 दिवस सतत विनामूल्य पाण्याची सोय ज्यांनी दिली सुरेशजी चौधरी साहेबांचा तसंच आगमन होतोय. चला गेम प्ले करूया. आजच्या दिवसातला पहिला सामना. पहिले षटक घेऊन गोलंदाज विशाल. राईट आर्म ओदिर्कितचा मारा असणार आहे. पहिला बॉल. या वेलेस वेगवान चेंडू होता, कट करण्याचा प्रयत्न केला होता. चांगली सुरुवात गोलंदाजीमध्ये गोलंदाज विशाल याच्या माध्यमातून. आणि सलामीची जोडी आपण खेळपट्टीवर पाहतात. एका बाजूला रोहन, नॉन स्ट्रायकर एंडला सचिन. मोठे फटके खेळण्याची क्षमता या दोन्ही फलंदाजांमध्ये आहे. तशा प्रकारची काय फलंदाजी होईल की नाही या पहिल्या इनिंग मध्ये दरम्यान समजेल. यावेळेस मिस्टाईम फटका आहे. चेंडू तर हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक येणार खाली. सोमनाथ येणार, झेल टिपणार. पहिल्या फलंदाजाला मैदान सोडावं लागतंय. विकेटचा पतन. बॅट्समन आउट. पण काही टायमिंग आणि प्लेसमेंट पाहायला मिळालं नाहीये. लॉंगनवर झेल टिपला गेला सोमनाथ यांच्या माध्यमातून. पहिला धक्का टीम सुजाता स्पोर्ट्स पिंपलासला लागतोय. बघा यावेळेस बॅकफुटला जाऊन पंच केलेला फटका आहे. स्क्वेअर ऑफ द विकेट केली होती. कोणती संधी नव्हती क्षेत्ररक्षकांना. चेंडू जाईल सरळ सीमारेषा पार. या इनिंगचा हा पहिला दणदणीत चौकार. स्क्वेअर ऑफ द विकेट खोलले होते. क्लासिकल फटका येतोय फलंदाजाच्या माध्यमातून. 4 धावा येत आहेत. यावेळेस शॉर्ट पिच चेंडू आहे. पुलच्या माध्यमातून फटका केले. चेंडू इनफिल्ड मध्ये दरम्यान जातोय. चांगलं क्षेत्ररक्षण होतोय इनफिल्ड मध्ये. त्याच दरम्यान एकदा विते कंप्लीट केली जाते. या एक धावेने वैयक्तिक सचिन 5 ओव्हर खेळतोय. ना संघाची धावसंख्या देखील 5. दरम्यान प्रथम नाणेफेकी हारल्यानंतर फलंदाजी करताना टीम सुजाता स्पोर्ट्स पिंपलास. यावेळेस लॉफ्टेड फटका आहे. गॅप शॉट सिलेक्शन. आउटफील्ड फास्ट आहे. अजून एक चौकार येणार आहे. यावेळेस फलंदाज विशाल याच्या माध्यमातून. चांगली फलंदाजी मित्र म्हणेन. अजून 4 धावा येत आहेत. 4 धाव्याने दरम्यान धावसंख्या वेगाने पुढे जाते 9.
नाणेफेकी हरल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना टीम सुजाता स्पोर्ट्स पिंपलास एक चांगल्या स्थितीमध्ये आहे. पुन्हा गोलंदाज विशाल. यावेळेस पुन्हा लॉफ्टेड फटका आहे. गॅप शॉट सिलेक्शन. बॅक टू बॅक दुसरा चौकार निघतोय विशालाच्या बॅटेतनं. बघा पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर तब्बल 13 धावसंख्या फलकावर लागलेली आहे. चांगली फलंदाजी दरम्यान होत आहे टीम सुजाता स्पोर्ट्स पिंपला संघाच्या माध्यमातून. दरम्यान गोलंदाजांना विचार करावा लागणार आहे कारण पहिल्या षटकामध्ये तब्बल 13 धावा खर्च केल्या गोलंदाज विशाल याने. विकेट्स घ्यावे लागतील तर समोर जे दोन फलंदाज आहेत धडाकेबाज फलंदाज आहेत टीम सुजाता स्पोर्ट पिंपला संघाचे. एका बाजूला सचिन तर दुसऱ्या बाजूला विशाल. दरम्यान दुसरे षटक घेऊन येतोय गोलंदाज दरम्यान राज येतोय. पहिल्या षटकामध्ये खराब गोलंदाजी झाली पण या षटकामध्ये काय गोलंदाज राज कमबॅक करून देईल का? तिचे कमबॅक करायचं असेल तर विकेट्स घ्यावे लागतील. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 13 धावसंख्या फलकावर लागलेली आहे. एक विकेट गमावून चला थोडा वेळ कमी घ्यायचंय. दुसरे षटक दरम्यान गोलंदाज राज येतोय. राईट आर्म उदिकीचा मारा असणार आहे. यावेळी शॉर्ट पिच बॉल होता पुल करण्याचा प्रयत्न केला होता पण फारसा काही बॅटवर घेता नीट आला नाही. त्याच दरम्यान एकदा इथे कंप्लीट केली जाईल. कुठे ना कुठे रन गतीवर जर रोख लावायचा असेल तर विकेट्स तर घ्यावे लागतील कारण अजून जर पिंपला संघादरम्यान विचार केला अजूनही फलंदाजी मोठी बॅटिंग लाईनअप आहे या संघाकडे. यावेळेस लॉफ्टेड फटका आहे. ऑन ड्राईव्हच्या अंदाजामध्ये फटका तर खेळले आहेत. फटका लॉंग ऑनला जातोय. इथे दूरवरून सोमनाथ येणार चेंडूला कलेक्ट करणार. त्याच दरम्यान इथे एक धाव कंप्लीट केली जाणार आहे. निश्चितच आपण रेग्युलर क्रिकेटचा पहिला सामना पाहतात आजच्या दिवसामध्ये. एका बाजूला टीम माऊली स्पोर्ट रांजनोली तर दुसऱ्या बाजूला टीम सुजाता स्पोर्ट्स पिंपलास. चांगला असा क्रिकेटचा मॅच आजच्या दिवसामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेस बॅकफुटला जाऊन पंच केलेला फटका आहे. चेंडू इनफिल्ड मध्ये जाणार आहे. दरम्यान चांगलं क्षेत्ररक्षण होतंय. इथे एकच धावांनी समाधान मानावं लागेल फलंदाजाला. या षटकामध्ये दरम्यान विचार केला चांगली गोलंदाजी तर करतोय. चांगला लाईन अँड लेंथवर गोलंदाजी करतोय गोलंदाज राज. सध्या तरी कोणती संधी दिलेली नाहीये फलंदाजांना मोठा फटका खेळण्याची. पुन्हा एकदा राज. यावेळेस लॉफ्टेड फटका आहे. चेंडू तर हवेमध्ये आहे आणि चेंडू सरळ सीमारेषा पार जाणार आहे. या इनिंगचा हा पहिला ग्लोरो षटकार. कुठे झेलची संभावना होती स्क्वेअर लेगवर पण मिसफील्ड झाली. त्याचं स्वरूप आहे जिथे विकेट मिळायला हवा होता तिथे 6 धावा जातात. त्या 6 धावेने दरम्यान धावसंख्येचा विचार केला 22. एक वेळेस वाटलं होतं की झेल टिपला जाईल विशालाला वापस जावं लागेल पण झेल सुटला स्क्वेअर लेगला. यावेळेस पुन्हा मिस्टॅम फटका आहे. चेंडू हवेमध्ये आहे. लॉंगॉन रिजम मध्ये चेंडू जातोय. यावेळेस दरम्यान 2 धावा इथे कंप्लीट केल्या जाणार आहेत. कुठे ना कुठे थोडंसं क्षेत्ररक्षणाबाबत विचार करावा लागेल. मिसफील्ड होत आहेत इनफिल्डमध्ये टीम रांजनोली संघाच्या माध्यमातून. त्याच पलीकडे चांगली फलंदाजी होती टीम सुजाता स्पोर्ट्स पिंपला संघाच्या मध्ये. धावसंख्ये दरम्यान विचार केला 24. प्रथम नाणेफेकी हारल्यानंतर फलंदाजी करावी लागली होती पण चांगलासा स्टार्ट पिंपला संघाला मिळाले. अजूनही काही चेंडूंचा खेळ बाकी आहे.
यावेळेस निश्चित लाईन चुकीची आहे. स्वेर चेंडूचा इशारा येतोय. खराब गोलंदाजी मी तर म्हणेन. कुठे ना कुठे जिथे विकेट्स घेण्याची गरज आहे तिथे खराब लाईन आणि लेंथवर गोलंदाजी होती आहे. निश्चित एक चांगल्या टोटलकडे वाटचाल करताना टीम सुजाता स्पोर्ट्स पिंपलास. या विलेज फटका तर चांगला आहे. अजून एक ब्लास्ट होतोय मैदानाच्या आतमध्ये. चेंडू सरळ जातोय लंग बिग बिग वे. अजून एक षटकार. लावून घ्यायचं लगेचच. थोडा वेळ कमी घ्यायचा आहे. आणि आजचा हा शेवटचा दिवस मित्रांनो आपण पाहतायत. शिवसेना उपतालुका प्रमुख चषक 2020. धावसंख्येचा दरम्यान विचार केला तर तब्बल 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 31. एक चांगल्या स्थितीमध्ये मी तर म्हणेन तब्बल 15.5 रन प्रति ओव्हरने फलंदाजी करतायत टीम सुजाता स्पोर्ट्स पिंपलास संघाचे फलंदाज. अजूनही 6 चेंडूंचा खेळ बाकी आहे. जिथे एक चांगल्या टोटलकडे वाटचाल करतायत. आणि इथे वैयक्तिक पहिलं आणि सांघिक तिसरं षटक घेऊन गोलंदाज सोमनाथ येतोय. कुठे ना कुठे या षटकामध्ये चांगली गोलंदाजी करावी लागेल सोमनाथ याला. नाहीतर एक मोठ्या विशाल लक्ष्याकडे जाताना दिसतोय संघ टीम सुजाता स्पोर्ट्स पिंपलास. चला घाई करायची आहे. वारंवार सूचना द्याव्या लागतात. तिसरं षटक मार्गस्थ आहे. पहिलाच बॉल. यावेळेस मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. वेगवान चेंडू आहे. बीट होतोय फलंदाज. हे शेवटच्या षटकामध्ये चांगली सुरुवात गोलंदाजीमध्ये गोलंदाज सोमनाथ याच्या माध्यमातून. निश्चित अशाच प्रकारची गोलंदाजी करावी लागेल. एक जर कमी टोटलवर थांबवायचंय. धावसंख्येचा जर आपण विचार केला 31. यावेळेस मिस टाइम फटका आहे. चेंडू तर हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक येतोय खाली. कुठे ना कुठे मिस जस्ट झालं विशाल यांच्या माध्यमातून. जिथे झेल व्हायला हवा होता तिथे 2 धावा जात आहेत. या 2 धावेने दरम्यान धावसंख्येचा विचार केला 33. कुठे ना कुठे जर धावसंख्येवर रोख लावायचा असेल तर विकेट्स तर घ्यावे लागतील. कारण 2 जे फलंदाज खेळपट्टीवर आहेत क्षमता आहे मोठे फटके खेळण्याची. अजूनही काही चेंडू बाकी आहेत. एक चांगल्या स्थितीमध्ये आहे टीम सुजाता स्पोर्ट्स पिंपलास. पुन्हा एकदा सोमनाथ. यावेळेस शॉर्ट पिच चेंडू आहे आणि निश्चितच क्लिअर करेल मिड विकेटला 7 धावांसाठी. माध्यमातून ऐकायला मिळतोय मान्यश्री आनंद दिघे साहेबांवर फरमावलेला हा गाणं. बघितला आपण शॉर्ट पिच चेंडू होता. मैदानाच्या आतमध्ये फक्त आणि फक्त आक्रमण पाहायला मिळतोय. या वेळेस वेगवान चेंडू आहे. निश्चित षटकार दिल्यानंतर कमबॅक म्हणू शकतोय गोलंदाज सोमनाथ याच्या माध्यमातून. यावेळेस मिस टाइम फटका आहे. चेंडू तर हवेमध्ये आहे. कोणती झेलची संभावना नाहीये. चेंडू एक्स्ट्रा कव्हरेज मध्ये जातोय. त्या दरम्यान दुसऱ्या धावाचा देखील प्रयत्न केला जाणार आहे. 2 धावा कंप्लीट होणार आहेत. 2 धावेने धावसंख्येचा दरम्यान विचार केला 41. एक चांगला टोटल मी तर म्हणेन. प्रथम फलंदाजी करताना टीम सुजाता स्पोर्ट्स पिंपलास जिथं कुठे ना कुठे जेव्हा टीम रांजधोनी फलंदाजीसाठी येईल तेव्हा चांगला क्रिकेट दाखवावं लागेल. चांगला फलंदाजी करावी लागेल. कारण जर पिंपलास संघाच्या गोलंदाजीचा विचार केला तर चांगली गोलंदाजीची लाईनअप आहे या संघाकडे.
यावेळेस इनसाइड एज लागतोय, झेल सुटला जातोय, वारंवार चुका आणि चुका मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत. दुसऱ्या धावाचा देखील प्रयत्न केला जातोय, यावेळेस मिसकम्युनिकेशन होतोय, फलंदाज विशाल याला वापस जावं लागतंय. अशाच प्रकारे पहिल्या डावाची समाप्ती होतीये. तब्बल 42 धावा काढण्यामध्ये यश आलेलं आहे आणि 43 धावांचं एक मोठं आव्हान असणार आहे टीम माऊली स्पोर्ट रांजोली संघासमोर. निश्चित कशा प्रकारे करणार चेस, कोण जिंकेल कोण हरेल, कोणता संघ आपलं अस्तित्व जपेल हे आपण ऐकूया भिवंडीतील एक नामवंत समालोचक सुनीलजी पवार सर यांच्या माध्यमातून. अनेक अनेक धन्यवाद रायझिंग स्टार ऑफ सरवली एक युवा समालोचक विशालजी पाटील. तर यानंतर जो सामना होणार आहे जनमान गोवा संघाचा संघनायक आलेला आहे. कोपर संघाचा संघनायक आपल्याला विनंती आहे की आपण लगेच यायचे. कोपर संघाचा संघनायक चला आपण वेळेचं भान ठेवायचं आहे आणि लगेच टॉस बॉक्समध्ये यायचं आहे. कोपर संघाचा कर्णधार चला आपण जर आला असेल तर टॉस बॉक्समध्ये यायचं आहे. कोपर संघाचा संघनायक टॉससाठी यायचे आपण नाणेफेक करून घेऊया. गोवा विपक्ष कोपर या दोन्ही संघादरम्यान आपण नाणेफेक करून घेऊया. आम्ही वारंवार सूचना करतो त्याचं आपण पालन करायचे. चला अनिश्चित आपण जर पाहिलं आपण रेग्युलर क्रिकेट संघासाठी चेशिंग कंपल्सरी आहे, ड्रेसिंग कंपल्सरी नाही आहे, पण टी शर्ट ट्रॅक आणि शूज हे कंपल्सरी असणं गरजेचं आहे. तर पाहतोय आपण जनमान गोवे संघाचा विजय दादा येतोय नाणेफेक करण्यासाठी. कोपर संघाचा संघनायक शेवटची सूचना आहे आपल्याला. चला आपण त्या सूचनेचं पालन करायचं आहे कारण की आज पाहतोय शेवटचा दिवस आहे आणि तब्बल 13 सामने इथे मात्र होणार आहे. वेळेअभावी आपण सहकार्य करायचं आहे. कोपर संघाचा संघनायक परत आपल्याला वारंवार सूचना आहे की आपण यायचे टॉस बॉक्समध्ये. तर मी निश्चित व्यासपीठावर विराजमान आमचे प्रमुख मान्यवर पाहतोय पण महाराष्ट्र पोलीस जगताप सरांना विनंती असेल की साहेब आपण टॉस बॉक्समध्ये यायचं आहे. चला आपण लगेचच सामन्याला सुरुवात करायची आहे. तर पाहतोय आपण इथं मात्र सर्वप्रथम दोन्ही संघाचं स्वागत आणि सन्मान करण्यात येईल. मी जगताप सरांना विनंती करेन की सर्वप्रथम आपण ज्याच्या माध्यमातून ही ट्रॉफी पाहतोय सर्वप्रथम पाहतोय आपण कोपर संघाचं स्वागत आणि सन्मान केले जाते इथं जगताप सर यांच्या शुभ हस्ते. त्यानंतर आपल्याच संघाचा संघनायक विजय यांचं स्वागत आणि सन्मान करताना ज्यांच्या माध्यमातून ट्रॉफी आम्हाला मिळाली आहे किशोर चौधरी साहेब BJP अध्यक्ष सरवली. तर कोण मागणार? तर नाणेफेक झालेली आहे. पाहुण्यांना विनंती असेल की आपण व्यासपीठावर जाऊन विराजमान व्हायचं आहे. तर नाणेफेकीचा कॉल पाहतोय आपण जनमान क्रिकेट संघ गोव्या संघाने जिंकलेले. सर्वप्रथम थोडक्यात आपण या आयोजनाबद्दल काय प्रतिक्रिया असेल? प्रथम मी श्यामदादा चौधरी आणि जनमान क्रिकेट संघ सरवली यांना धन्यवाद देऊ इच्छितो
की त्यांनी आम्हाला केलाला इथं चान्स दिली या प्लॅटफॉर्मवर. चांगला असा प्लॅटफॉर्म बनवलेला आहे आणि खूप सुंदर आयोजन आहे. सगळीकडे बघता मैदानाचं सुशोभीकरण एकदम त्यांच्या माध्यमातून एकदम सुंदर असं झालेलं दिसतं आहे. आणि गेल्या 3 दिवस जे सामने चाललेले आहेत ते आम्ही लाईव्ह पण बघतोय आणि यूट्यूबच्या माध्यमातून पण बघतो. एकदम सुंदर आयोजन आहे, त्याच्याबद्दल मी त्यांना धन्यवाद देतोय. नाणेफेक जिंकलेली आहे. सर्वप्रथम काय निर्णय असेल? आम्ही फलंदाजी करू सुरुवातीला. अनुचित फलंदाजी करण्याचा एक साहसी निर्णय घेतलेला आहे. 4 षटकाचा सामना आहे. तर कुठेतरी जयहनुमान गोवे संघ जर पाहतोय आपण या सीझनमध्ये बॅकफुटला आहे की या टुर्नामेंटमधून एक चांगली लय प्राप्त करेल. हो, नक्कीच आम्ही जरा थोडासा संघ बांधण्याचा आता प्रयत्न केलेला आहे. मागचे काही दिवस आम्ही आता विसरणार आहे. आता पुढचं काय आहे ते आम्ही आमचं चालू ठेवणार आहे आणि चांगली एक कमबॅक तुम्हाला भेटेल जयहनुमान संघाकडनं. खूप खूप धन्यवाद. तर माझ्यासोबत कोपर संघाचा संघटक आहे. ठीक आहे, तर नाणेफेकीचा कॉल पाहतोय आपण. जयहनुमान गोवे संघाने जिंकलेला आहे आणि प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय. जाऊया आपण कॉमेंट्री बॉक्समध्ये. अनेक धन्यवाद विशाल पाटील. तर इथं मात्र पाहतोय आपण ग्रामीण गटातला आजच्या दिवसातला पहिला सामना आहे. शिवसेना उपतालुका प्रमुख चषक 2020चा हा शेवटचा दिवस, अंतिम दिवस. गोलंदाज सज्ज होताना राईट टाइमवर द विकेट. इथं मात्र फ्लिक केलेला आहे हवे तस्कोलेक रिजनकडे, पण इनफिल्डच्या वरतून चेंडू मात्र तस्कोलेक रिजनकडे जातोय आणि तोपर्यंत मात्र इथं संधी होती. या 2 धावा सतत पूर्ण करतोय फलंदाज विशाल. संघाचं खातं उघडल्या गेलं, जे लक्ष ठेवल्या गेलेलं आहे 3 षटकामध्ये 43, एक मोठं आव्हान आहे. सर्व क्रिकेट रसिकांचं मनपूर्वक स्वागत आहे. गोलंदाज सज्ज होताना रोहन सरवली अँड या टोकाकडनं समोर खेळण्यासाठी फलंदाज विशाल, एक अतिशय उत्कृष्ट खेळाडू माऊली स्पोर्ट रांजोली संघाचा. यास पात्र प्रश्न विचारला गेलं, पण एक्झॅक्टली चेंडू कुठं ब्रश झाले पाहिजे. एक चोरटी धाव लेग बायच्या स्वरूपात. तर इथं मात्र पाहतोय आपण सुजाता पिंपला संघासाठी आणि खास या आयोजनासाठी तुफान पिंपला संघाचा तुफानी फलंदाज संतोष माळी यांच्या माध्यमातून शुभेच्छा आलेले आहेत. खूप खूप धन्यवाद संतोष दादा. तुफान सोट पिंपला संघाचा तुफानी ऑलराऊंडर. दोन्ही संघाला आणि या आयोजनाला शुभेच्छा आलेल्या आहेत. तर जाऊया आपण पुढच्या चेंडूकडे. यावेळेस मात्र चांगला चेंडू होता, ऑनसाइड खेळण्याचा प्रयत्न पण झेल घेण्यामध्ये अपयश येतोय आणि तोपर्यंत जर पाहिला आपण 1 धाव सहज पूर्ण केली गेली. या एका धावनी संघात धावसंख्या पाहतोय पुढे सरकते ती 4. एक मोठं आव्हान आहे, तो स्वीकारताना पाहतोय आपण माऊली स्पोर्ट या संघाची खराब सुरुवात झाली होती. दुसऱ्या चेंडूवर मात्र विकेट फेकल्या गेलं. त्यानंतर एक पार्टनरशिप करावी लागेल. इथं मात्र विशाल आणि करण या 2 फलंदाजाला. पुढचा सामना 40+ गटातला पहिला सामना होईल. कोपर विपक्ष जयहनुमान गोवे. जयहनुमान गोवे संघाचा संगणक नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय स्वीकारलेला आहे. यावेळेस मात्र फ्रंट फुटला येऊन ऑनसाईडकडे खेळण्याचा प्रयत्न होता, पण चेंडू आणि बॅटचा संपर्क होत नाही आहे. अतिशय छान पहिल्या षटकाची समाप्ती होते. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 43 धावाचं लक्ष स्वीकारताना इथं मात्र एका गडीच्या मोबदल्यामध्ये पाहतोय आपण फक्त आणि फक्त 4 धावा. तर मित्रांनो पाहतोय आपण पहिला संघ जो ठरला होता शिवसेना उपतालुका प्रमुख चषक 2020च्या अंतिम फेरीत प्रवेश करणारा 40+ संघाच्या माध्यमातून निवलम पायगाव आणि ग्रामीण क्रिकेटच्या माध्यमातून जर विचार केला आपण एकविरा स्पोर्ट मानकोली हा संघ आणि कालच्या दिवसामध्ये पाहिला आपण सेमीमध्ये प्रवेश करणारा जो संघ ठरलेला आहे 40+ संघाच्या माध्यमातून जॉली क्लब कामतगर आणि या चालू सामन्याचा विजेता संघ लढत देईल गावदी स्पोर्ट वेली या संघासोबत ग्राउंड क्रमांक 2 वर. तर पाहतोय आपण आगमन होते विद्यमान ग्रामपंचायत सदस्य आदरणीय भीम नथू चौधरी साहेबांचं. वेलकम, सुस्वागतम सुस्वागतम. दादा सर्वप्रथम आपलं शिवसेना उपतालुका प्रमुख चषक 2020मध्ये या स्पर्धेचे आमचे आयोजक श्यामदादा चौधरी साहेब आणि संपूर्ण जयहनुमान
क्रिकेट संघ सरोली यांच्या माध्यमातून मनपूर्वक स्वागत आहे. अतिशय चांगलं वातावरण पाहतोय आपण जनमान क्रीडानगरी ऐतिहासिक मैदानावर. अतिशय अप्रतिम सुसज्ज मैदान पाहतोय, ज्यांनी सजवल्या गेले, ज्यांच्या माध्यमातून पाहतोय आपण भगवे झेंडे, ज्यांच्या माध्यमातून माजी उपसरपंच तसेच विभाग प्रमुख शिवसेनेचे आदरणीय किशोर चौधरी साहेब यांच्या माध्यमातून पाहतोय आपण भगवमय वातावरण ज्यांच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. असे आमचे लाडके विभाग प्रमुख आदरणीय किशोर चौधरी साहेब यांच्या माध्यमातून प्रत्येक गोष्टीमध्ये एक मोलाचं सहकार्य नेहमीच मिळालेलं आहे. गोलंदाज सज्ज होताना इथं मात्र शिवदास. फुलटॉस चेंडू, अतिशय कडक फटका, स्लॉक केला आणि चेंडूला इथं मात्र फेकून देतोय. स्क्वेअर लेगच्या वरतून टावरिंग हा षटकार. क्या बात आहे, अतिशय सुपर हिट हा शॉट खेळला गेलं. चेंडू बॅटच्या मधोमध येतोय आणि अतिशय अप्रतिम देखना हा फटका स्क्वेअर लेगच्या वरतून करणच्या बॅटमधून. षटकारांनी धावसंख्या आता मात्र पुढे सरते तब्बल 10. पहिल्या चेंडूवर अतिशय अप्रतिम स्वागत करण्यात आलं. शिवदास या गोलंदाजा ज्या प्रकारे स्लॉक केला होता, थोडासा फ्रंट फुटला येऊन अतिशय अप्रतिम दर्जेदार A1 क्वालिटीचा ब्रँडेड फटका पाहायला मिळाला करणच्या बॅटमधून. तोपर्यंत करण आणि विशाल ही जोडी खेळपट्टीवर असेल तोपर्यंत निश्चित मात्र विजय संपादन करेल काय माऊली स्पोर्ट राजनुलिया संघ. गोलंदाज सज्ज होताना इथं मात्र पाहतोय आपण शिवदास सरोली अँड टोकाकडनं. यानंतर जो पहिला सामनाच्या दिवसातला रंगणार आहे 40+ संघाच्या माध्यमातून. पुढचा चेंडू, परत एक मोठा फटका, लागोपाठ बॅक टू द बॅक ब्लास्ट पाहायला मिळतोय. फेकून देतोय चेंडूला मिड विकेटच्या वरतून 6 धावासाठी. ठाणेकरांनी दिघे साहेबांची ठेवली होती जाण, त्यांच्या कामाने शिवसेनेचा वाढला पहा हो मान. धर्मवीराच्या नावाप्रमाणे. त्या बात आहे, पाहू शकता आपण रिप्ले मध्ये कशा प्रकारे हा चेंडू एवढा खराब नव्हता पण काय शॉट बनवलं. डीप मिड विकेटच्या वरतून अजून एक जोरदार प्रहार पाहायला मिळालं. लागोपाठ दुसऱ्या चेंडूवर एक दर्जेदार षटकार पाहायला मिळतोय. करण इज द ग्रेट फलंदाज माऊली स्पोर्ट राजनुली संघाचा. यावेळेस पात्र लोअर फुलटॉस चेंडू होता. आडव्याटनी खेळण्याचा प्रयत्न पण वेगवान चेंडू होता. लेगबायच्या स्वरूपात एक धाव. या एका धावेने आता मात्र जो लक्ष आहे त्याचा पाठलाग करताना पाहतोय आपण करण आणि विशाल ही जोडी. धावसंख्येत बदल, धावसंख्या तब्बल 17. पहिल्या 3 चेंडूवर तब्बल 13 धावा खर्च करतोय गोलंदाज शिवदास. यावेळेस मात्र खेळण्यासाठी फलंदाज विशाल. या स्पर्धा थोडासा सफल झाला होता. वेगवान चेंडू पण एक्झॅक्टली काय घडले चेंडूवर पाहायचे. डाव्या स्टिचचा हा बाहेरचा चेंडू होता. पंचाचे दोन्ही समांतर रेषेत वाईटचा इशारा येतोय. धावसंख्येत बदल, धावसंख्या 18. अजून इथून मात्र 25 धावांची आवश्यकता असेल. 9 चेंडू 25 असं समीकरण. अजून सामना दोन्ही संघाकडे सारख्या प्रमाणात आपण पाहतोय. सांगता येणार नाही की कुठला संघ हा सामना जिंकेल, पण ज्या प्रकारे करण हा खेळपट्टीवर प्रहार करतोय आणि त्याला एक लाख मोलाची साथ देताना पाहतोय आपण विशाल पाटील. सज्ज होताना फुलटॉस चेंडू, अजून एक कडक के. यावेळेस मात्र काऊ कॉर्नरच्या वरतून सर सोमनाथ चौधरी यांच्या हातात जाऊन विसावतोय. अरविंद चौधरी साहेब यांच्या माध्यमातून रोख रक्कम 500 रुपये. पाहतोय आपण वेलकम उद्योगपती ऑफ सरवली ओमसाई संस्थाचे संस्थापक सरवली गावाचे नितेजी चौधरी दादांचं आगमन. वेलकम, सुस्वागतम.
या षटकांनी मात्र धावसंख्या पाहतोय आपण वेगात पुढे सरकते 24. 8 चेंडू 19 धावाची आवश्यकता आहे. पुढचा चेंडू गती परिवर्तन मोठा प्रहार. यावेळेस कॉमेंट्री बॉक्स मध्ये चेंडू येतोय. अजून एक ब्लास्ट पाहायला मिळतोय चेंडूवर. षटकार. मध्ये इथे मात्र दोन्ही फलंदाज आक्रमक पवित्रा घेत सॉफ्टवेअर फटकेबाजी ब्लास्ट पाहायला मिळते. प्रत्येक चेंडूवर महागडा षटक आपण पाहतोय. याच पात्र वेगवान चेंडू चांगला आहे. थोडासा सफल झाला होता. तर 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या पाहतो आपण तब्बल धावपलकावर इथं मात्र 30 तब्बल धावा खर्च केल्या. धावसंख्या 30. अंतिम षटकामध्ये 13 धावाची आवश्यकता असेल हा सामना जिंकण्यासाठी. पहिल्या षटकामध्ये तब्बल फक्त आणि फक्त 4 धावा खर्च केल्या गेल्या गोलंदाज रोहन यांच्या माध्यमातून. त्यानंतर मात्र शिवदास होलसेल बिग बाजारमध्ये आपल्याला पाहायला मिळालं. ज्या प्रकारे शिवदास यांच्या चेंडूवर चौफेर फटकेबाजी केल्या गेली आणि सामना अजून अल्पेश गायकवाड मित्रमंडळी संपला नाही, कारण की इथून संघर्ष करावा लागेल सामना जिंकण्यासाठी. पण एक जमेची बाजू माऊली स्पोर्ट या संघाची ती पाहतोय आपण. खेळपट्टीवर दोन्ही फलंदाज आक्रमक आहेत, क्षमता आहे. खास एक युवा फलंदाज करण लय भारी विस्फोटक फटकेबाजी आपण पाहिली त्याच्या बॅटच्या मधून. अनुभवी फलंदाज विशाल नॉट स्ट्राईकला आहे. 6 चेंडू 13 असं समीकरण आहे. यानंतर लगेच कोपऱ्या संघाने सामना संपल्यानंतर क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. ज्यावेळेस मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न हवेत आहे. चेंडू खाली क्षेत्ररक्षक येतोय अतिशय अफलातून झेल आणि पहिल्या चेंडूवर इथं मात्र ब्रेक थ्रू मिळतोय गोलंदाज अनंता. एक शॉट पिच चेंडूचा हा मारा होता. आडव्या बॅटिंग खेळण्याचा प्रयत्न, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय. डेंजर अँड थ्रो जातोय अतिशय वेगात. या 2 धावा पूर्ण करतोय फलंदाज इथं मात्र विशाल. येणारे इथून मात्र 4 चेंडू आणि सामना जिंकण्यासाठी 11 धावाची आवश्यकता. अजून सामना संपला नाही अशी पूर्व सूचना केली होती पहिल्या चेंडूवर. अनंत यांनी ज्या प्रकारे मजबूर केलं मोठा फटका खेळण्यासाठी. टॉप एज अफलातून झेल टिपल्या गेलं विकेट किपरांच्या माध्यमातून. सचिन मस्के एक मोठं नाव. 4 चेंडू 11 असं समीकरण हा सामना जिंकण्यासाठी माऊली स्पोर्ट राजनुल्या संघाला. गोलंदाज स्वतः संगणक अनंत रफ्तार के सौदागर वेगवान मारा करतोय. याच पाता पुलचा फटका फसतोय कारण की चेंडू हवेत आहे. चेंडू खाली क्षेत्ररक्षक. अजून एक मोठा धक्का माऊली स्पोर्ट राजनुल्या संघाला. निश्चित पाहतोय सकाळच्या सत्रामध्ये टी ब्रेकची सुविधा ज्यांच्या माध्यमातून मला मिळाली. सोमनाथ चौधरी साहेब आपलं मनापासून स्वागत आहे. चला आपण विनंती आहे की आपण लगेच सामन्याला सुरुवात करायची आहे. इथून मात्र येणारे 3 चेंडूने सामना जिंकण्यासाठी 11 धावाची आवश्यकता. संगणक यांनी सांगितलं पहिल्या चेंडूवर करेंचा विकेट घेतल्यानंतर की सामना अजून संपला नाही. त्याचं एक उत्तम उदाहरण पेश करताना पहिल्या 3 चेंडूचा जर विचार केला 2 धावा खर्च करतोय आणि 2 महत्त्वपूर्ण फलंदाज इथं मात्र बाद करतोय गोलंदाज अनंता संगणक. राईट आर्मवर द विकेट. पुढचा चेंडू
याच पात्र हा फटका आहे अतिशय चांगला आहे आउटफील्ड दमदार वेगात चेंडू फरार होईल सीमेरेषेच्या वरतून जातोय षटकार बाळासाहेबांचा लाडका होता जनतेचा सेवक होता ठाण्याचा ठाण्या वाघ आमचा नंदिके साहेब होता ठाण्याचा ठाण्या तर या षटकारांनी परत एकदा मात्र वापसी करताना पाहतोय काय सामना सुपर हिट रंगतोय एकाच चेंडूवर जर बघितलं आपण पहिल्या 3 चेंडूवर असं वाटलं की सामना पूर्णपणे इथं मात्र सुजाता पिंपळा संघाकडे झुकला जातोय काय पण क्रमांक 4 वर आलेला फलंदाज मंगेश पाटील यांच्याकडे क्षमता आहे की सामना अजून संपला नाही सामना आमच्याकडे आहे येणारे 2 चेंडू आणि 5 धावाची आवश्यकता याच पात्रा फोर्स केलेला आहे डाऊन द ग्राउंड अतिशय अप्रतिम शॉट होता पण टायमिंग व्यवस्थित नव्हती लॉंग ऑफला अप्रतिम झेल आणि इथं मात्र फलंदाज फेल त्याचे एक उत्तम उदाहरण पेश करताना प्रत्येक चेंडूवर सामना कधी राजनोली संघाकडे तर कधी पाहतो आपण सुजाता स्पोर्ट पिंपळास या संघाकडे एक चेंडू आणि इथं मात्र 5 धावाची आवश्यकता म्हणजे गोल्डन षटकार इथं मारावा लागेल कारण की चेसिंग कंपल्सरी आहे एक चेंडू 5 धावाची आवश्यकता इथून सामना जिंकण्यासाठी स्ट्राईकला असेल फलंदाज पाहतो आपण इथं मात्र राज पहिल्या 2 षटकापर्यंत असं वाटलं होतं की सामना सहज माऊली स्पोर्ट या संघाकडे जाईल पण या षटकामध्ये स्वतः संघनायक अनंता वेगवान मारा करतोय तर इथं मात्र 200 रुपयाची रोख रक्कम दिल्या जाईल राजला गोल्डन षटकार जर मारला तर यावेळेस पात्र 5वा चेंडू हवेत आहे आणि अचूक झेल आणि इथं मात्र माऊली स्पोर्ट या संघाचा पराभव तब्बल 4 विकेट घेणारा या षटकामध्ये तो गोलंदाज ठरतोय संघनायक सामनावीर अनंता